टिडिंग 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 टिडिंग. आजचं मेन हिरो ऑफ द डिश आहे कच्चा पक्का आंबा. मला ना कधीपासून करायचं होतं पण मुहूर्तच येत नव्हता, तर म्हटलं चला आज करूयात. आणि माझ्याकडे कोलमी आहे. कोलमी ॲक्च्युली बऱ्यापैकी मोठी आहे. बघेन कदाचित मी ते कट पण करेल आणि आंब्याचे छोटे छोटे पीस करून ते टाकायचे आहेत आपल्याला आजच्या डिशमध्ये. इथे घेतले हळद, हिंग, मालवणी मसाला, त्याच्यानंतर भरपूर सारा कांदा, मिरची, कढीपत्ता, शेवग्याच्या शेंगा आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं, लसूण, मिरची, कढीपत्त्याची पेस्ट. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट, त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो हे 1 बाय 1 छान शिजल्यानंतर हळद, हिंग आणि मालवणी मसाला मी ह्याच्यात घातलाय आणि तो आता छान परतून घेणार. आणि मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा जो चमचा आहे ना एवढा बघा, तर हे 2 चमचेच मी तेल टाकलेलं आहे ह्याच्यात. मग मी त्याच्यावर ना मधून मधून असं याच्यावर पाण्याचा हपका मारते, म्हणजे आपल्याला जास्त तेल वापरायची गरज लागत नाही. मसाला छान परतून झालेला आहे. आता मी त्याच्यात शेवग्याच्या शेंगा ऍड करते आणि हे पण असंच परत छान याला कोट करून 1-2-5 मिनिटं झाकून ठेवायचं. कोलमी माझ्याकडे चांगलीच मोठी होती म्हणताना मी बघा असे ह्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेत. तसेच इकडे जो कच्चा आंबा होता त्याचे पण पीस करून घेतलेत. कलर खूप छान आहे आंब्याचा, पण तो पिकलेला नाहीये पूर्ण, कारण पिकलेला असला की त्याच्या फोडी पण व्यवस्थित होत नाही. पण याच्या फोडी व्यवस्थित झालेल्या आहेत, म्हणजे तो जास्त पिकलेला नाहीये. आणि एक कोकम तर मी घालणारच, मला कोकमाशिवाय चैन नाही पडत. आणि मग सगळं झालं की वरून कोथिंबीर, कोलमी आणि कच्चटसा आंब्याचे जे आपण पीस करून ठेवले होते ते सगळं घातलेलं आहे. आणि कोलमीला सुद्धा पाणी सुटणार, नंतर आंब्यालाही थोडंफार पाणी सुटेल, त्याच्यात ते सगळं छान शिजणार आहे. आणि असं वाटलं की पाणी कमी वाटतंय किंवा शेंगा अजून नाही शिजल्या, तर थोडासा पाण्याचा हपका मारायचा की ते छान शिजून जातं. हे बघा, आपली ही आता डिश तयार आहे. शेवग्याच्या शेंगा पण खूप छान शिजल्या आहेत. नंतर आंब्याच्या फोडी पण बघा तशाच्या तशा आहेत. जास्त ढवळत नाही राहायचं, नाही तर मग ते तुटतं. त्याच्यापेक्षा हलक्या हलक्या हातानेच ते मिक्स करायचं मस्तपैकी. आता आपण याच्यावर टाकतो आहोत कोथिंबीर. किती छान दिसतंय बघा, कलर बघा कसला टेम्पटिंग आलाय. आणि इकडे मी करत ठेवली आहे भाकरी. आता भाकरी बरोबर या डिशचा मी आस्वाद घेणार.